सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या रामटेकडीच्या इंद्रायणनगर या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय इंद्रायणनगर परिसरामध्ये जे नागरिक राहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेला आहे। नेमकं कशासाठी हे नागरिक जमलेले आहेत आणि या ठिकाणी एकत्रित जमण्यापाठीमागचं नेमकं योजना काय आहे, त्याचबरोबर या ठिकाणी नुसतंच नागरिक नाही तर पुणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी सुद्धा या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। नेमकी ही गर्दी कशासाठी झालेली आहे आणि या पाठीमागचं नेमकं काय झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय आपल्यासोबत महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे सुधीर भाऊ शिंदे आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या इंद्रनगर परिसरामध्ये नेमकं कशासाठी आपण एकत्रित झालेलं आहेत, काय आपली मागणी आणि काय झालं। गेली 1 महिन्यापासून महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय वानवडी क्षेत्रीय कार्यालय येथे मी तक्रार देत आहे की इंदिरानगर मध्ये ड्रेनेजचं पाणी गोल चेंबर भरलेलं आहे। गोल चेंबर भरल्यामुळं चौकोनी चेंबर जात नाहीत। परवा दिवशी शनिवारी एवढा पाऊस झाला आणि काल रात्री पण एवढा तुफान पाऊस झाला की त्या पावसामध्ये लोकांच्या घरामध्ये चेंबर मधून पाणी जात नसल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, काही लोकांच्या किचन मध्ये पाणी गेलं आणि त्या अनुषंगाने मी काल वानवडी पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि वानवडी क्षेत्रीय कार्यालय अमोल पवार साहेब सहाय्यक आयुक्त यांना पत्र देऊन बोलवलं। आज महानगरपालिकेची टीम आलेली आहे इथं आणि ते स्पष्ट त्यांची जबाबदारी झटकतात की गोल चेंबर भरल्यामुळं चौकोनी चेंबर साफ होत नाहीत। पण मला एक प्रश्न विचारायचा प्रशासनाला, गोल चेंबर किंवा चौकोनी चेंबर हा प्रशासनाच्या अंतर्गत येणारा मुद्दा आहे आणि महानगरपालिकेच्या अखत्यारीतच जर गोल चेंबरची जर कामगार अवेलेबल जर झाले नसतील तर चौकोनी चेंबरवर जे कामगार असतील किंवा कोटीच्या अंतर्गत जे कामगार येतात किंवा मुकदम येतो त्यांनी ती जबाबदारी आपल्या वार्डातली जबाबदारी झटकता कामा नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। कधीपासून हे त्रास होतो? हे दोन ते 3 महिन्यापासून म्हणजे गेली 6 महिन्यापासूनच आहे। मी पत्र पण दिलंय की गोल चेंबरची लाईन नवीन मला टाकून मिळण्यात यावी म्हणून, परंतु इथं कामगार जर गोसे वस्ती कोटीचे कामगार आले तर ते कामगार आले की ना फक्त बहाणे सांगतात। मुकदमावर आमचा आरोप नाही, वाजेले काम चांगला करतो ना करतो तो त्यांना माहिती, परंतु तक्रार दिली की कामगार पाठवतात पण कामगार त्यांचे काम करत नाही हा माझा आरोप आहे। त्या कामगारांचं टोटल मेडिकल करून घेण्यात यावी अशी माझी मागणी महाराष्ट्र दलित सेवातर्फे। आणि मला पावसाळ्याच्या अगोदर हा जो इंदिरानगरचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होणं गरजेचं आहे। हा प्रॉब्लेम इथलाच नाही, इंदिरानगर मधला नाही, समर्थ नगर मधला आहे, जुना महारा कॉलनी तिथला प्रॉब्लेम आहे, गोसाई वस्ती मधला प्रॉब्लेम आहे। आणि मी फक्त इंदिरानगर साठी ही टीम बोलवली नसून मी माझा वार्ड कसा स्वच्छ राहील, माझ्या वार्डातले जनता कशी सुरक्षित राहील, पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे त्या अनुषंगाने आज पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ इंजिनियर टिके साहेब आणि या भागाचे डीएस साहेब लाटोडे साहेब इथं आलेले आहेत, एस आय खांदोडे साहेब पण आहेत आणि मुकदम वागेले पण आहेत। त्यांच्या मार्फत त्यांना आमच्या सर्व महिला आहेत या त्यांना निवेदन देऊन त्यांना पत्र देत आहेत आणि त्यांना आज हात जोडून विनंती करतोय की कळकळीने विनंती करतोय की येणारा पावसाळा हा मान्सून 12 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामुळं जे प्रशासनाला जी कामं करायची होती तो वेळ मिळाला नाही, परंतु या 12 दिवस अगोदर मान्सूनच्या आल्यानंतर पावसामुळे कुठल्याही नागरिकाचं घरामध्ये पाणी जायला नाही पाहिजे किंवा कुठल्याही नागरिकाचं नुकसान व्हायला नाही पाहिजे हीच माझी प्रशासनाला विनंती। नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतोय पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य जे आहे ते सातत्याने वाढत आहे आणि इंदिरानगर परिसरामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये चेंबर जे आहेत ते सुद्धा तुंबलेले आहेत, चेंबर भरलेले आहेत, त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोगराई जी आहे ती पसरण्याची शक्यता या ठिकाणी आहे। वारंवार पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कोठीमध्ये पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी कामगार जे आहे ते प्रशासनाच्या अंतर्गत पाठवले जातात, परंतु कामगार या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय असा आरोप या ठिकाणी महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे सुधीर भाऊ शिंदे यांनी केलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, आपण याच्याशी देखील जाणून घेणार आहोत की नेमकं काय या ठिकाणी परिस्थिती आहे, काय सांगा सर। या ठिकाणी जे गोल चेंबर आहे ते 4 ते 5 दिवसापूर्वी साफ केलेले होते, पण या ठिकाणी पावसाळा नसल्यामुळे पाऊस वाढला की ते सर्व पाणी गोल चेंबरमध्ये जाऊन ते गोल चेंबर परत भरलेले आहेत, त्याच्यामुळे चौकोनी चेंबरचं पाणी त्यातून पास होत नाहीये। ॲक्च्युली या ठिकाणी गोल चेंबरची लाईन नव्यानं टाकणे आवश्यक आहे, आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे मुख्य खात्याची। त्याचं एकदा बजेट मिळालं की ही मुख्य लाईनची गोल लाईन आहे ते आम्ही बदलून टाकू, पण तत्पूर्वी ह्या पावसाळ्यापूर्वी तात्पुरते आता परत एक टीम लावून ते गोल चेंबर साफ करून घेऊ आणि चौकोनी चेंबरमध्ये पाणी त्यात कसं जाईल याबाबत उपाययोजना करण्यात येईल।
या ठिकाणी नागरिकांची आरोप आहे की सातत्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पत्रव्यवहार करून या ठिकाणची सगळी परिस्थिती जी आहे ते सांगितली जाते, मात्र या ठिकाणी जे प्रशासकीय कर्मचारी येतात काम करण्यासाठी ते लोक कुठल्याच पद्धतीचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात नाही असा त्यांचा आरोप आहे. नाही सर, आपण गोल्ड चेंबर जे आहे वेळोवेळी तक्रारी त्याप्रमाणे साफ करत असतो. वेळोवेळी लक्ष असतं आमच्या इथं. सुधीर गोल्ड शिंदे पण आमच्याकडे लक्ष असतात, त्यांचे फोन असतात, त्याप्रमाणे इथं उपाययोजना केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने नागरिकांकडून पत्रव्यवहार करून या ठिकाणच्या संदर्भात केलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी संदर्भात पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी वेळोवेळी या ठिकाणी दखल घेत असतात असं देखील प्रतिक्रिया पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आपण आणखीन काही व्यक्ती आहेत आपण कर्मचारी त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार काय नाही, या ठिकाणी चौकोनी का गोल्ड चेंबर असं काय आम्ही यामध्ये भेदभाव करणार नाही. पावसाळा आपत्ती व्यवस्थापन आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे सेवक अवेलेबल होतील, भले ते आमचे कोटीचे असतील किंवा ड्रेनेज डिपार्टमेंटचे असतील, त्या सर्वांना आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आणि इन्स्ट्रक्शन देत आहोत की जी काय तक्रार येईल, कुठली टीम त्या ठिकाणी अवेलेबल होईल त्या पहिला सर्वप्रथम जाऊन ती गोल्ड चेंबर बघणार नाही, चौकोनी चेंबर बघणार नाही, जे काय असेल ते तक्रारी निवारण पहिला करेल आणि मग पुढे कंप्लेंट फॉरवर्ड करेल. त्या ठिकाणी लागणारी जी काही यंत्रणा असेल, ग्रॅब मशीन असेल किंवा तुमचं टायगर मशीन असेल, ते अभियंतामार्फत टिके साहेबांच्या मार्फत आपण घेऊन त्या ठिकाणी पुरवून त्या ठिकाणी तक्रार लवकरात लवकर निवारण कशी करण्यात येईल ते बघितलं. त्याचबरोबर या ठिकाणी गोल लाईनची सतत तक्रार येते वारंवार, 1-2 दिवसांना त्या ठिकाणी चेंबर चेकअप होत आहेत. त्या ठिकाणी आमच्या मार्फत मुख्य खात्याला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकून मिळावी यासाठी आमच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत त्या ठिकाणी पाठपुरावा चालू होते. त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन जोपर्यंत पडणार नाही या तक्रारी अशा भले 1-2 दिवसांना 1 दिवस आडाने ह्या येतच राहणार. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत जे या ठिकाणी राहतात, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायचा विधानसभा अध्यक्ष. या माध्यमातून इंदिरानगर मधले जे प्रॉब्लेम होते जे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न खांदोडे साहेब असतील यांनी केलेले आहेत. पण काय माहिती आहे का, जे गोल्ड चेंबरचं पुणे महानगरपालिका जे टेंडर काढते साफ करण्याचे पावसाळ्याच्या अगोदर, ते टेंडरचे जे अधिकारी ठेकेदार आहेत ह्यांच्यापर्यंत ते का पोचत नाही. करोडो रुपयाचे टेंडर काढतात ती गोल्ड चेंबर पावसाळ्याच्या अगोदर साफ करण्यासाठी. मग ते चेंबर ठेकेदार कोण आहे, तो ठेकेदारचा माणूस इथपर्यंत आणखीन येत बी नाही. मग आणि तो लोड जे पडतो ते जे कर्मचारी आहेत आपले पुणे महानगरपालिकेचे, सगळा लोड त्यांच्यावरच येतो. मग ठेकेदाराचे करोडो रुपयाचे टेंडर पुणे महानगरपालिका काढते, ते ठेकेदाराचे कर्मचारी कुठे जातात. तर आपली मागणी काय? तरी आज लवकरात लवकर इंदिरानगर मधलेच म्हणा, जुनी म्हाडा कॉलनी मधले म्हणा, इथल्या परिसरामधले जे पावसाळ्याच्या अगोदर जे चेंबर यांनी लवकर साफ करावं. कारण का मलेरियाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, डेंग्यूचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे लहान लहान मुलं वस्तीमध्ये, ह्याच्यावर यांनी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यायला केलं. एवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दलित सेवा संघाचे अध्यक्ष पुणे शहर अध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या माध्यमातून करत आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय इंदिरानगर परिसरामध्ये राहत असलेले तमाम नागरिक जे आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले. आपण नेमकी या ठिकाणची परिस्थिती काय आहे हे देखील आपण महिला भगिनींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, काय नेमकी इथली परिस्थिती आहे आणि काय आपली मागणी? ऐका ना, आम्ही 3 महिन्यापासून आमचं इंदिरानगरचं 3 महिन्यापासून तक्रार आहे, कुणीच लक्ष देत नाही. मकदूमकडे आम्ही ऑफिसकडे जातो लेडीज सगळे मिळून आणि त्यांनी मकदूम पाठवतो, पण ते लोकांनी काम करत नाही. त्यांनी सांगतात की 15 फूट गोल चेंबर भरलेले ते होत नाही. येतात आणि 10 मिनिटं थांबतात आणि लगेच जातात. घरात पूर्ण मोरीत पाणी भरलेले, बाया 2-3 दिवस आंघोळ करत नाहीये आणि बाहेर जाऊन वरच्या घरात आंघोळ करतात कोणाकोणाच्या. आणि घरात एवढं मोठं किडे यायला लागले, बलांना लेकर आहे. पण तेवढं विनंती आहे की आपल्या लवकर कारवाई करा, काम करा इंदिरानगरचे आपल्या. आणि एकच नाही, इंदिरानगरचं एकच प्रॉब्लेम नाहीये, सगळ्याकडे नवीन कॉलमाडिंग आणि इथं गोष्ट वस्ती सगळ्याकडे प्रॉब्लेम आहे. नागरिकांनी लवकर आपले तक्रारी करावी, बस एवढे विनंती. आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद यावेळेस साधणार आहोत. काय नेमकी इथली परिस्थिती? ती ते कंप्लेंट दिल्यावर ते आले येतच नाही, तर बोलतात येतात आणि जिथे पैसे देतात तिथे बरोबर जातात ते लोक. आपली मागणी काय नेमकं इथं झालं पाहिजे? काय कंप्लेंट दिल्याबरोबर आले पाहिजे, इथं आपलं काम केलं पाहिजे त्यांनी. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं खऱ्या अर्थाने सलोनी, तर इंदिरानगरच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर हे रोडला जे काही ड्रेनेज आहे ते संपूर्ण ड्रेनेज अक्षरशः तुंबलेले आहेत. आणि ड्रेनेज तुंबल्यामुळे या ठिकाणी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य जे आहे ते वाढत आहे. आपण इंदिरानगरच्या रोडला जर पाहिलं तर इंदिरानगरच्या रोडला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढिगारा जो आहे
साठलेला आहे. एवढंच नाही तर इंद्रानगर परिसरामध्ये जे काही शौचालय आहेत ते शौचालय देखील अतिशय घाणीने तुंबलेले आहेत, मळीने तुंबलेले आहेत. त्या ठिकाणची कुठल्याच पद्धतीचं साफसफाई किंवा स्वच्छता जी आहे ते केलं जात नाहीये आणि त्यासाठी होणारं जे मच्छर असेल, मलेरिया असेल, डेंग्यूचा आजार असेल तो मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या ठिकाणी राहत असणाऱ्या तमाम नागरिक जे आहे ते आजार विकारांनी मोठ्या प्रमाणात त्रस्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, इंद्रानगर. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.